बघू शकता मस्त रितेश चालले वाटाला कांदे पोहे सर्वांना नाश्त्याला जा। जय 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 जय। आज जे काय तुम्हाला मोबाईलवर दिसतंय ते अनिल आणि त्याच्या भावामुळे दिसतंय, कारण का आजकाल सर्वांनी व्हॉट्सअपचा ग्रुप वापरलेला आहे, त्याच्यामुळे पब्लिसिटी प्रत्येक वेळेस कमी येत असते। व्हॉट्सअपवर बघितल्यानंतर सर्वजण हॅलो काही जाणे चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे भंडाराला चालू आहे मी। रांगोलीसुद्धा घेतलं आहे, अजून थोडीशी घ्यायची आहे। मनस्वी रांगोली काढणार आहे, जशी त्यांच्या घरात एकवीर आईची रांगोली काढली आणि खरवली आईची, तशीच आज खरवली आईची सुद्धा रांगोली काढणार आहे खरवली आई मंदिरामध्ये। आणि भंडारा कसं तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो मी। आता पहिलं जातो तुषारच्या घरी, इथे एक काम आहे तो करतो आणि डायरेक्ट खरवली आईच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला भेटतो, म्हणजे पायथ्याशी पोचलं आहे। अर्ध्या वाटामध्ये काय सुटत नाही गेला, कारण भाजीच माझ्या हातात दिली बघा, एवढी दिली, एवढी याच्या हातात दिली सुनीलच्या। हा थोडासा आहे ओले क्या, तर भाजी दिली, अजून बाकी आहे खाली, तर पटापट जावं पण वरती। आणि मनस्वीला सुद्धा रांगोल द्यायची आणि दमसुद्धा लागले, त्याला तर वरती जाऊनच भेटतो। हेच पोचला आईच्या मंदिरामध्ये, समोर मंदिर आहे आणि इकडे मनस्वी मस्त खरवली आईची रांगोली काढते, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने समोर जाऊन। आता तर सुरुवात केली, अजून सर्वजण येतात एक एक करून, आणि नानासा आधीच लवकर आली होती, भाजीसुद्धा घेऊन येतात। अजून दोघं तिघं जण आम्ही आतमध्ये व्हिडिओ शूट चालू आहे सर्वांचा, जेवढे पण आहेत तेवढे ब्लॉगरच आलेत व्हिडिओ शूट करायला, लवकरच आलेत। बघू आता थोड्या वेळाने आरती करू आपण, आणि मग तुम्हाला दाखवतो रांगोली कशी काढली ती मस्तपैकी एकदम। काही चालू आरती करायला, आरती चालू करतो आणि डिसिजन चालू आहे, शॉर्टकटमध्ये आरती करायचा विचार चालू आहे, बघूया आता। आणि पालखीकडे ठेवले बघू शकतो तुम्ही, आणि आईचा दरबार बघा। लाईट सुद्धा गेलेली आहे, पण फॅन तो इन्व्हर्टरवर आहे, काही कारणास्तव जाऊ दे, आता तो फॅन सुद्धा बंद करू आपण, कारण की आपल्याला नंतर पाहिजे, यूज करायला भेटली पाहिजे। आता लाईट किती वाजता येईल सांगू शकत नाही, चला तर आपण तो बंद करून तुम्हाला भेटतो। जय 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 जय। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपादयाची, सर्वांनी सुंदर कंठी धरके माल दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती, कुमकुम केश्वरा तिरक्षावे सुरवर वंदना, पूर्ण तयारी कशी चालू आहे। रितेशने पूर्ण पैसे वसूल केले होते, आज सुद्धा पैसे वसूल करणार होतो, फुल मदत करतो रितेश म्हणून मस्तपैकी रांगोली काढले, अर्धी पूर्ण झाले। आणि बघू शकता तुम्ही, फक्त हवा नाही आली पाहिजे, कशी रांगोली खरवली आईची डिक्टू, म्हणजे जो कालचा साडी होती ना सेम साडी, म्हणजे हिरवी साडी। आणि इकडे मनू काढते बघा, एकटीच काढते, आणि घरात सुद्धा एकटीनेच तयारी केली होती ती। आता पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो मी। आता चालू आहे भाजी कापतात ना तिथे, आता तिथंच होतो मी, भाजी कापत होते तिथे, तिथून कापली आणि इकडे आलो, बोलतं नाना बोलतं थोडीशी कवर केली, मी दाखवतो तुम्हाला बरं किती कवर केली ती। तर आता भाजी साफ वगैरे करतात, कांदे वगैरे कापतात, म्हणजे आम्ही करूनच इकडे आलेलो बघा बोट। आणि इथं चालू आहे आता नारळ फोडायचं प्रसादासाठी बघा। रितेश मस्त नारळ फोडतोय, सुनील आहे, कवी, यश, सोमनाथ, आणि इकडे दक्षो। चला पटापट नारळ फोडून घ्या रे। बघू शकता इकडे लसूण आणि कांदा सोलतात, आणि तिकडे मिरची। बघू शकता भंडाऱ्यासाठी लागणारी साहित्य घेऊन येतोय सोमनाथ आणि यश, म्हणजे फाटी जेवण बनवण्यासाठी खास।
आता ते तिकडे जाऊन ठेवतील आणि इकडे चालू आहे भाजीचं काम सर्वच झाले, म्हणजे कांदे वगैरे कापायचं चालूच आहे. आणि हो भाऊ मगासपासून बोलतोय की मला दाखव, आता स्वतः टोन दाखवत नाही बघा. अरे हसू नको, टोन दाखव तुझा. हा तो रितेशचा भाऊ आहे छोटा, रितेश सुद्धा घेऊन आले बघा मस्त पैकी पाठी, आणि किती लांब लांब घेऊन आले. याचाच तो भाऊ आता यो आला. शकता इथे नाना अग्निमातेची पूजा करतोय, कारण की आता जेवण बनवायची सुरुवात तर चालू झाले. तर गाईज आता आम्ही चाललोय मस्त सुकी पाटी आणायला, म्हणजे छोटी छोटी रानातलीच इथूनच घेतो, कारण की मोठी पाटी जास्त पेटत नाही. आणि तिकडे सुनील सुद्धा त्याचा ब्लॉग बनवतो, इकडे माझा मी बनवतो. पटापट शोधतो, म्हणजे थोडीशी नेली मी मगाशी, आता ही शोधतोय बघा. अशी टांगलेले बिंगले छोटी पाटी आहेत ना, ती घेतो ना पटापट तिथं जाऊन मग तुम्हाला भेटतो. हेच मस्त फाटी वगैरे आणून ठेवले तिकडे. ही बघा ही आणली छोटीशी आग जलवायला. म्हणजे आता इकडे तर झालं, म्हणजे कांदे पोहे बनवून झालं. इकडे कांदे पोह्यांचं चालू आहे बघू शकता. तर प्रत्येकाला नाश्त्याला कांदे पोहे देतील. नाना इथं काढतोय मस्त टोपातून कांदे पोहे बघू शकता. मस्त रितेश चाललं वाटाला कांदे पोहे सर्वांना नाश्त्याला. जा रितेश. काहीच बघू शकता मनस्विनी खरवली आईची कशी खूप मस्त अशी रांगोळी काढली, आता पूर्ण झाले. मी तुम्हाला दाखवतो हे बघा. आणि मनस्वी वास्कर, जर हिच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बघा. मनस्वी वास्कर इथं नाव मेन्शन केलेलं आहे, नाव तुम्हाला दिसेल. जाऊन मस्तपैकी सबस्क्राईब करा. बघा किती मोठा साप दिसलाय मंदिराच्या परिसरामध्ये, आणि नाग आहे. दाखवतो बघा तुम्हाला. बघा हे जवळ नका रे, किती मोठा आहे बघू शकता. बघा कसा वरती चढताय, डेंजर एकदम. चला रे इथं नका राहू, चला सगळी जण चला. तर मंदिर परिसरामध्ये साप होता, तो नेहमी असतो, तो कोणाला काही करत नाही. फक्त आपण त्याला काही केलं नाही तर तो साप आपल्याला सुद्धा काही करत नाही. आता तो त्याच्या वाटेने गेला, आपण आपल्या वाटेने. चला तर हे सब नीचे जाओ और नीचे बैठो, इधर मत आओ फिर से. बघू शकता पनीरची भाजीसाठी मस्त रितेशने आणले पनीर. हेच आम्ही चाललोय खाली, म्हणजे घरी मनस्वीला पण सोडायचं आहे. नाना नाही येत, मीच चालू आहे. मग घरी जाऊन फ्रेश पण होऊन येईल, तोपर्यंत त्यांचं जेवण शिजून येईल. डायरेक्ट आपण जाऊ खाली. म्हणून तिकडे बसलं, मस्त अशी रांगोळी काढली. मला तर खूप आवडली, कारण की अशी रांगोळी काढते ना, आहे तर 15 वर्षाचीच, पण रांगोळी खूप छान काढते. तर गाईज मनू आणि मी निघालो आता घरी जायला. डायरेक्ट घरी जाऊनच तुम्हाला भेटतो. चला तर गाईज मस्त फ्रेश वगैरे झालो. आता जाऊ आपण खरवली आईच्या मंदिरामध्ये परत, कारण की मगाशी काम होतं म्हणून घरी आलो होतो. आता सुवानी सुद्धा आले आणि सुवानीला पण घेऊन जाणार आहे. पोचलोय मंदिरामध्ये, मस्त बसलोय. आणि इकडे महेश नाना, रितेश, इकडे कार्तिक, साहिल सर्वजण बसले. इथं आदर्श सुद्धा आले मस्त मावशीच्या घरून. आणि आता थोड्याच वेळाने आरती होईल, तीच सुद्धा तुम्हाला दाखवणार मी. हेच आता आरतीची सुरुवात करतील थोड्याच वेळाने, एकाच मिनिटाने. तयारी तर चालू आहे आतमध्ये बघू शकता. तर बघू शकता आरतीला किती मंडळी आहे. आणि आता क्राऊड वाढत जाईल, कारण की आता कसं जेवणाला पण थोड्या वेळाने सुरुवात करणार आहेत.
मस्त आरती झाली व्यवस्थित एकदम आणि आता प्रसादासाठी सर्वजण थांबलेले आहेत कारण की पाणी सोडतात. पाणी सोडून झाला ना मला लगेच जेवायला घेतील आणि सर्वजण जेवायला निघतील. तर डायरेक्ट आपण जेवायला गेल्यावर तिकडेच भेटू. आज जी पालखी आपली खरोली आईची 21 आईपर्यंत गेली त्या निमित्ताने आज इथे भंडाराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि या पालखीला जे सहकार्य केले त्यांचं इथे खरोली आई ग्रुप तर्फे श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तर त्यांनी त्याचं चुकार करायचंय. आणि युट्यूबवर जी प्रदर्शित केली असे अनिल सालवे आणि त्यांचे बंधू धीरज यांचा देखील खरोली आई पालखी ग्रुप तर्फे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. जोरात टाका. आज जे काय तुम्हाला मोबाईलवर दिसतंय ते या अनिल आणि त्याच्या भावामुळे दिसतंय कारण का आजकाल सर्वांनी व्हॉट्सअपचा ग्रुप वापरलेला आहे. त्याच्यामुळे पब्लिसिटी प्रत्येक वेळेस कमी येत असते. व्हॉट्सअपवर बघितल्यानंतर सर्वजण कुठे जाण्यास टाळाटाळ करत असतात, गर्दीच्या ठिकाणी जात नसतात. सुरू केला आहे की पायी एकविरा देवीचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या खरोली आईचं आणि देवीचं एकविरा देवीचं एक मिलन घडवून आणायचं, भेट घडवून आणायची. या अंतर्गत यावर्षी मी आता ऐकलं की 210 मुलांनी त्यात सहभाग घेतला. आनंदाची गोष्ट आहे, चांगलं आहे. चालत जाणं आणि आपला व्यवसाय कामधंदा सोडून जाणं हे कठीण काम आहे. तरी पण यांनी एवढी मनापासून मनपूर्वक ही भेट दिली त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांतर्फे तुमचे तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुम्ही असे कार्य करत राहा असा आम्ही तुम्हाला आशीर्वादही देतो. आता आपण सत्कार करणार अशा व्यक्तीचा आपल्या शिवगावातील मनसेचे विभाग अध्यक्ष शरद पाटील यांच्याबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही कारण तुम्ही आता जिथे उभे आहात या ठिकाणी बरीचशी कामं, बरीचशी अडचणीची कामं, अवघड कामं ही शरद पाटलांनी केलेली आहेत. हे मी ठोकून सांगेन. भरपूर अडचणींनी त्रास तोंड दिलेला आहे. मागच्या वर्षी त्यांनी वृक्षारोपण केलं, त्याच्या आधी तिथल्या झोपडपट्टी हलवली. ही सर्व कठीण कामं ही व्यक्ती समोर येऊन एकविरा आई बघू शकता महाप्रसादाचा आस्वाद घेताना सर्व मंडळी.
आमच्या गावचे मुख्य संपादक. तर गाईज बघू शकता आमची नानी बघा पापड तलते बघा. पापड चुलीवरचे पापड मस्त पैकी बघू शकता. आणि आज लय खुश आहे नानी. खुश असता तिची मनाची इच्छा पूर्ण झाली. बँडवाल्यांना पाठवले जेवायला. मगासपासून वाजवत होती. वाजवत कटकट कटकट वाजवलं जाम. आता पाठवले जेवायला. आमच्या गावातील सोहम बघा सर्वांच्या शेवटी, कारण की सर्वांना त्यांनी सर्व गोष्टी पुरवल्या. सर्वांना जेवण सुद्धा वाढलं त्यांनी. आणि सर्वांच्या शेवटी तो जेवायला बसला. असा मुलगा पाहिजे. मी तर लवकर जेवलो कारण की मला प्रॉब्लेम होता म्हणून मी फटाफट जेवलो. चला तर गाईज निघालो घरी जायला. आणि खाली गोणी घेतल्यात नारळांच्या, कारण त्या द्यायच्यात कंपनीमध्ये, भारत गेअर कंपनीमध्ये. बघा इकडे कार्तिक आहे, तिकडे निलेशने सुद्धा घेतले. आणि सर्वजण जेवढे पण खाली उतरले ना त्यांनी प्रत्येकाला गोण दिले आहे. आणि प्रत्येकजण घेऊन चालले. मी सुद्धा घेतली होती, तीच कार्तिकला दिले. मला ब्लॉग शूट करायचं होतं म्हणून. आता उतरतोय खाली. आणि महेश नाना वगैरे ते आहेतच. ते भांडे वगैरे सर्व लावतील आणि मग ते निघतील. थोडा उशीर होईल त्यांना, तोपर्यंत आपण घरी पोहोचू. माझा सत्कार केल्याबद्दल आई खरवली पालखी ग्रुप शिलगाव यांना धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहावं नेहमी. मस्त असा भंडारा झाला आणि सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण जाऊ घरी. आता उतरतोय पायऱ्या. आता डायरेक्ट खाली घरी जाऊनच भेटतो तुम्हाला. चला तर पोचलाय घरी. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.